ओळखला जातोय, अंपायरचा इशारा होतोय. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय राजेंद्र पाटील. पहिला ऑन ड्राईव्ह आणि यावेळेस कॅच होता, मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने कॅच सोडतो तिथला फिल्डर. एक जीवनदान मिळते आणि श्री गणेश होतोय या ठिकाणी स्कोरचा. फ्रंट फुट पे आए थे, फ्लिक किया था, गेंद सीधी शॉर्ट मिड विकेट पे गई थी लेकिन हाथों से छिटक गई. एक संधी होती पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्याची. राजेंद्र पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने हुक केलं. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. Great shot played by batsman Vivek. A nice hook stroke over the long leg fence. Glorious shot in style of Mahindra Ambarnath. यस, अप्रतिम शॉट. आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित किनी यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. मात्र हा फटका अप्रतिम होता. अप्रतिम हुक शॉट. विवेक यांनी षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे वीरेंद्र सहवागच्या स्टाईलमध्ये. 6 रननी स्कोर जातोय 7 वर साईस्पोर्ट बाफाने टीमचा. मजबूत दोन्ही सुद्धा टीम जर आपण बघितल्या जुचंद्र परिसरातून दोन्ही टीम्स आहेत आणि एक टफाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. राजेंद्र पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. जुचंद्र एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जातो. अतिशय जलद गतीने हा बॉलिंग करतोय हा बॉलर. मात्र एक शॉर्ट पिच बॉलवर अप्रतिम शॉट सिलेक्शन अतिशय चांगलं होतं बॅट्समन विवेक याचं. फक्त इसके बाद जो मुकाबला है देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा और इस मैच की विजेता टीम के बीच. पुढील बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी फिल्डर होता त्याच्या हातामध्ये सरळ कॅच जातोय आणि हा पहिला विकेट जातोय साईस्पोर्ट बाफाने टीमचा. पहिला हादरा लागतोय साईस्पोर्ट बाफाने टीमला. एक महत्वाचा बॅट्समन, जो चांगला बॅट्समन होता तोच आउट होताना दिसतो विवेक. देखिए एलिवेशन शॉट के पीछे नहीं था, पूरी तरह घूम नहीं पाए थे. खेलना चाहते थे लगभग स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में, लेकिन गेंद चली गई वाइडिश में. टायमिंग थोडंसं चुकलं, प्लेसमेंट सुद्धा चुकलेले दिसते आणि पहिला विकेट जातो विवेक नाईक याचा. नवीन बॅट्समन येतोय विनोद रायात. चॅम्पियन ट्रॉफी 2020 आपण बघतो. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी इन चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. माझ्या जोडीला द व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर, ज्यांनी जवळजवळ 27 वर्षापासून या क्रिकेटमध्ये योगदान दिले आपल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर, मात्र विकेट किपरच्या हातात बॉल जातोय डॉट बॉल. आणि एक षटकार लागल्यानंतर एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय राजेंद्र पाटील याच्याकडून. पॉवर प्लेच्या पहिली ओव्हर चालू आहे. फक्त 7 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढील खेळण्याचा प्रयत्न, टॉप एच, विकेट किपरच्या हातामध्ये, कॉट बॅन, बॅट्समन आउट. देखिए पहले ही फ्रंट फुट पे कमिट हुए थे, निकल के मारना चाहते थे, गेंद की लंबाई को खींचा और वहीं से पुल करना चाहते थे, ऊपरी सिरा, एक और विकेट. काय जबरदस्त कमबॅक आहे बॉलर्स राजेंद्र पाटील याचं. एक षटकार लागला, एक चुकीचा बॉल पडल्यानंतर अप्रतिम कमबॅक. फक्त 7 रन 2 विकेटच्या नुकसानवर साईस्पोर्ट बाफाने टीम. अंतिम एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला. एक्स्ट्रा एकही टाकलेला नाहीये या ओव्हरमध्ये राजेंद्र पाटील यांनी.
यानंतर मॅच असेल ती देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस या मॅच मधून जो विजेता संघ असेल तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाड्याच्या जोडीला खेळणार आहे. नेक्स्ट राऊंड मध्ये शेवटचा बॉल घेऊन जाईल राजेंद्र पाटील. यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली आणि पॉईंटच्या दिशेने खेळून काढला जातो. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. 1 रनने स्कोअर पोहोचतो 8 वर. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाफाने टीमचा स्कोअर 8 वर 2 विकेट्स. बाबे सर पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. एक षटकार लागल्यानंतर सुद्धा आपण बघितलं त्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन खर्च केलेले आहेत ते राजेंद्र पाटील यांनी. Yes, I think this is an excellent overturn from Rajendra Patil in mandatory power play. He considered 8 runs and claimed 2 wickets. What an excellent bowling. यस, त्यानंतर मॅच जे असणार आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस सदानंद स्मृती कामान. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा सदानंद स्मृती कामान. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात फक्त 8 रन्स. वेळेबद्दल सहकार्य करायचं दोन्ही टीमला सूचना केली जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला खास करून सूचना असेल की फक्त तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे हे 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. कालपासून या कॉमेंट्री बॉक्समध्ये चांगली कॉमेंट्री करतात मनीष पाटील. त्यानंतर आमचे निशांत पाटील यांनी सुद्धा अप्रतिम कॉमेंट्री केलेली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2020 आणि जी नवीन असोसिएशन झालेली आहे आणि असोसिएशनमध्ये जर सिद्दीक बाबे सर आपण बघितलं तर जवळजवळ भिवंडीचा पूर्व पट्टा आहे, पश्चिम पट्टा आहे आणि वसईचा पूर्व पट्टा असं 2 जे एरिया आहेत त्याच्यामधून हे असोसिएशन आहे. यावेळेस हवेत बॉल डीप स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावर बॉल 1 बाउन्सनी बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला पुलचा फटका होता बॅट्समन हर्षदच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर चौकार देतोय रवींद्र भोईर. पुन्हा रवींद्र भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर. अप्रतिम डिलेवरी मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जास्त जातोय बॉल. वाईटचा इशारा अंपायरचा. 1 अतिरिक्त रन. स्कोर मध्ये जरूर बदल होईल आणि स्कोर पोहोचतोय 13 वर. अजीम अब्दुल्ले का वाइड देने का अंदाज ऐसा है मानो शाहरुख खान मोहब्बतों में अपनी बाहें फैला रहे हो. ओ वाईट यॉर्कर. अतिशय चांगला कमबॅक. 1 वाईट टाकल्यानंतर बॉलर रवींद्र भोईर याचा. फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक लॉंग ऑनला फिल्डर थोडासा वाईट लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑफ साईडला आणखीन बघितलं तर पॉइंट आणि एक थर्डमॅनला फिल्डर आहे. पुन्हा एकदा यॉर्कर. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून काढला जातोय. मिड ऑनला चांगली फिल्डिंग जरूर करतो तिथला फिल्डर. मात्र वेळ होता या ठिकाणी आपली स्ट्राईक रोटेट करण्याचा दोन्ही बॅट्समनला. स्कोर पोहोचतो 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. साई स्पोर्ट बाफाने टीम. पुन्हा रवींद्र आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे विनोद. अद्याप खातं खोलणं बाकी आहे विनोद याला. ओ पायाला दोन जोरदार अपील. मात्र पंच या ठिकाणी सहमत नव्हते. लेग बाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळते आणि 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर चांगला कमबॅक बॉलर रवींद्र भोईर याचा. फुलटॉस बॉल. पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही. डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग थोडीशी मिस होते. बॉल जातो बाउंड्रीच्या दिशेने. दुसरा फिल्डर अडवण्याचा प्रयत्न जरूर करतो मात्र बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो 4 रनसाठी आणि हा चौकार. DJ
फिल्डिंग थोडीशी खराब झालेली आहे स्क्वेअरलेगच्या दिशेने तिथल्या फिल्डर मार्फत 2 चौकार त्या दिशेने आलेले आहेत. स्कोर पोहोचतोय 19 रन्स. लास्ट बॉल टू गो. या वेळेला पुन्हा अपील केली जाते. फ्लम एबली सापडतोय आणि हा बॅट्समन आउट. तिसरा विकेट जातोय. 2 ओव्हरची समाप्ती आणि हे बघू शकतो आपण फ्लम एलबी सापडला होता आणि पंचाचं बोट उंच गेलं होतं आणि हा विकेट जातोय. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 19 रन्स. साई स्पोर्ट्स बापाने टीमचा 3 विकेटच्या नुकसानवर. उर्वरित 2 ओव्हर आणखीन शिल्लक असतील या इनिंग मधले. 2 ओव्हर मध्ये काय होते, काय बिघडते, काय घडते याचं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर द वॉइस ऑफ ठाणा सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद हेमंत पाटिल. 2 ओवर की समाप्ति पे 19 रन बने. टॉस हार के पहले बल्लेबाजी करी है साई स्पोर्ट्स बाफा ने. बॉलिंग जो अभी तक हुई है वो बहुत ही धारदार हुई है. खास तौर से राजेंद्र ने अपना पहला ओवर बहुत अच्छा किया था. आप सभी का चैंपियन ट्रॉफी की सुहानी रात में हार्दिक स्वागत है. गेंदबाजी में अब बुलाया गया है गेंदबाज रमेश पाटिल को. उनका सामना करेंगे बैट्समैन विनोद रायत. इस मरतबा पैरों के सामने ऑफिस टॉस खेला है. अच्छा ऑन ड्राइव. आउटफील्ड से जब तक खिलाड़ी गेंद पे झपटते 2 रन पूरे किए बैट्समैन ने. 21 पे पहुंचा है स्कोर 3 विकेटों के नुकसान पे. आज कमेंट्री के फराइज निशांत पाटिल, हेमंत पाटिल, मनीष पाटिल अंजाम दे रहे हैं. एक मैच में ज़रूर आप मज़र खान की भी आवाज़ सुनेंगे जो मेरे साथ आए. राइट आर्म ओवर द स्टंप्स. स्विच हिट की कोशिश, बीट किया वहां पर. क्या कहेंगे हेमंत, घी जब सीधी उंगली से निकल रहा हो तो टेरा नहीं करना चाहिए. यस, खरोखरच. कारण आपण बघितलं ऑन साईडला चांगले फटके मारून रन्स येत असताना जर तुम्ही रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करता तर मी म्हणेन की खरोखरच ही तुमची चुकी आहे. रमेश पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा उड़ाया गेंद मिड विकेट के ऊपर. 6 रन. चाबुक. अतिशय चांगला फटका. याच्या अगोदर आपण बघितलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या फटक्यावर अप्रतिम शॉट डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. कमाल का शॉट तान दिया आसमान में, दूर गगन की छांव में. 6 रन. स्कोर उछलता हुआ पहुंचा 27 रन 3 विकेट के नुकसान पर. कप्तान आए कुछ समझाने के लिए वहां पर. एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी साई स्पोर्ट बापाने टीमचा दत्ताली स्पोर्ट जोचेंद्र टीम समोर. देवेश स्पोर्ट मालजीपाड़ा और सदानंद स्मृति कामन के कैप्टन. आखिरी ऑफिशियल कॉल है आपको टॉस के लिए हमारे वीआईपी शामियाने के सामने आना है. रमेश पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. हर्षद इस मरतबा अच्छी वापसी. फुलर लेन की गेंद थी. डॉट गेंद. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. बॉलर रमेश पाटील याचा एक षटकार लागल्यानंतर थोडासा फुल लेनचा बॉल टाकला होता बॅट्समन विनोद रायत साठी. विनोद सामना कर रहे रमेश पाटिल का. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए निकल के मारा है गेंद को. टाइमिंग नहीं, लुढ़क कर पहुंची शॉर्ट मिड विकेट पर. बैट्समैन छोड़ बदलते हुए 1 रन स्कोर में बढ़ता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 28 रन. तीसरे ओवर का खेल चलता हुआ. अगला मुकाबला देखना ना भूलिए. देवेश स्पोर्ट मालजीपाड़ा बनाम सदानंद स्मृति कामन. नेक्स्ट मॅच निश्चितच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत आहेत आणि खरोखरच पहिल्या राऊंड मध्ये दोन्ही टीमने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए रमेश पाटिल.
इस मर्तबा अच्छा ड्राइव, सीधा फील्डर के पास मिड विकेट पर 1 रन बनता हुआ। 29 पे पहुंचा है स्कोर। ओवर नंबर 3 का खेल चलता हुआ। 3 ओवर समाप्त हो चुके हैं। 29 रन 3 विकेट। देखिए जैसे जैसे हेमंत रात ढलेंगी ना, तो जो रन बनना है वो कम टार्गेट रहेगा। अतिशय बरोबर आहे. आणि जे आत्तापर्यंत आपण हा स्कोर बघतो साईड स्पोर्ट बापाने टीमचा, मी म्हणेन की एक चांगला स्कोर आहे. शेवटची ओव्हर एक शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 12 ते 13 रन जरी आल्या तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की एक चॅलेंजिंग टोटल उभा करू शकतो साईड स्पोर्ट बापाने टीम दत्ताली स्पोर्ट जुजोने टीम समोर. वेलकम एव्हरीबडी, सर्वांचं हार्दिक स्वागत चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. हा मॅच आपण बघतोय साईड स्पोर्ट बाफाणे वर्सेस दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. समय में कोऑपरेट करें अंपायर, इस बात का ध्यान रखें। गेंद के आकार को लेकर कुछ चर्चा होती हुई। 3 ओवर 29 रन 3 विकेट बाफा ने। गेंदबाजी के लिए आखिरी ओवर के लिए बुलाया गया है गेंदबाज महेश पाटिल को। सामना करेंगे विनोद। नॉन हेमंत सामना कर रहे हैं। इस मर्तबा मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग पर। उतनी बढ़िया फील्डिंग, थ्रो थोड़ा वाइड और कुल मिलाकर 5 रन आए। इसे कहते हैं आसमान से गिरा और खजूर में अटका। अप्रतिम फिल्डिंग केली होती, मात्र आपण बघितला थ्रो थोडासा खराब, बॅकअप सुद्धा अतिशय खराब होता दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमचा. आणि एक्स्ट्रा रन देऊन जातात या ठिकाणी 4 साई स्पोर्ट बाफाणे टीमला. स्कोर पोहोचतो या ठिकाणी बाफाणे टीमचा 34 रन. ये पंजा काफी काम आ सकता है। स्कोर है 34 रन 4 विकेटों के नुकसान पर, 3 विकेटों के नुकसान पर। जयेश तांगड़ी बहुत ही मैच्योर्ड, सेंसिबल, जेंटलमैन ऑफिशियल स्कोरर है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मर्तबा गेंद को खेल दिया है मिड विकेट बाउंड्री की तरफ, लेकिन डीप में खिलाड़ी थे और आउट हो गए बैट्समैन। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से घसीटा था बल्ले पर। ब्रिटिश मिड विकेट पे खिलाड़ी था, कोई गलती नहीं। अतिशय चांगला जज वाडिश डीप मिड विकेटच्या दिशेने असणारा फिल्डरच्या माध्यमातून अनेक चांगला कॅच पकडला जातो. हेमंत याची बारी समाप्त होते. 6 रन्स केल्या हेमंत याने. 2 बॉलचा सामना केला आणि या ठिकाणी आपण बघतोय तर जवळजवळ 34 वर हा चौथा विकेट जातो साई स्पोर्ट बाफाणे टीमचा. डेथ ओवर की कितनी गेंदें बची है? 4 गेंदें बची है, लेकिन मेरा अपना मानना है कि ढलती हुई रात में एक अच्छा टोटल है। जिस तरह से कामन ने 38 रन डिफेंड किए थे, इस मर्तबा बैकफुट पे गए, मोड़ दिया ऑन साइड पे। दूर से खिलाड़ी आए, 3 खिलाड़ी और इसके साथ एक और विकेट। बॅक टू बॅक 2 यावेळेस बघितलं आपण. टायमिंग बरोबर नव्हतं. हवेत बॉल, स्वतः बॉलर जातोय आणि अतिशय चांगला जज केला. असं कॅच घेणं फार कठीण गोष्ट असते, मात्र कठीण गोष्ट सोपी करून दाखवलेली आहे बॉलर महेश पाटील यांनी. बिल्कुल, बहुत खूबसूरत क्लीन एंड नेट टेलीकास्ट कम्स टू यू फ्रॉम JTC लाइव। बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. हॅट्रिक पर येतोय बॉलर महेश पाटील. महेश पाटिल हैट्रिक पे आए हैं। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए विकास। देखना है कि विकास रनों का विकास करते ही या नहीं। हालांकि गेंदें काफी कम बची है। दोनों कैप्टन आ चुके हैं। अगला मुकाबला कामन बनाम मालजीपाड़ा। लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मर्तबा फिर से क्रीज में पीछे चले गए, लगातार मोड़ दिया ऑन साइड में। 1 रन, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 पे पहुंचा है। 2 गेंदें बची है।
विकेटची हॅट्रिक मध्ये चुकलेली आहे आणि पहिल्या बॉलमध्ये एक्स्ट्रा रन गेल्यानंतर अप्रतिम कमबॅक आहे या ठिकाणी महेश पाटील याचं. लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. बहुत बढ़िया गेंद, काफी पीछे खेल रहे थे क्रीज में. डॉट गेंद. गेंद को जब रिलीज करते हैं रमेश तो थोड़ा ट्रेंट बोल्ट की याद ताजा होती है, न्यूजीलैंड के वही गेंदबाज जो एक इतिहास रहे वर्ल्ड कप के फाइनल के. लेफ्ट आर्म राउंड विकेट आ रहे हैं. फिर से अच्छी गेंद और इसके साथ ही कुल मिलाकर रन बने 35. 36 की चुनौती है, किस तरह पूरी होंगी. पहले तो हम अगले टॉस की तरफ जा रहे हैं और अगली इनिंग में मनीष पाटिल साथ निभाएंगे हेमंत पाटिल का. टॉस के लिए मनीष पाटिल आपको जाना है. टीम में सदानंद स्मृति कामन और देवेश स्पोर्ट मालजीपाड़ा. हॅलो, आदरणीय सन्मान्य अक्षय देवळीकर साहेब यांच्या शुभसिद्ध नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला या मित्र, मी पाहुण्यांना विनंती करतोय, आदरणीय सन्मान्य श्री अक्षय देवळीकर, आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. आणि हा सामना असेल दुसऱ्या फेरीतला दुसरा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विपक्ष सदानंद स्मृती कामण. नाणेफेकीचा कॉल असेल. 4 षटकांचा सामना असेल. सेम जसं तुम्ही पहिला सामना खेळत तसंच आपण नाणेफेकीचा कॉल. सर इकडे या, फेस इकडे. कोण कॉल करेल? कामण संघ कॉल करतोय. हेड कॉल केलाय आणि टेल म्हणजेच नाणेफेक जिंकला. सर आपण सन्मानपूर्वक जाऊ शकता व्यासपीठावर. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा, निर्णय काय असेल? बॅटिंग निवडलेली आहे आणि या अगोदर सामन्याचा विचार केला तर लगातारच्या 2 चेंडूवर पहिल्या 2 गडी बाद झाले होते आणि थोडा दबाव आला होता. त्या चुका या सामन्यामध्ये पाहायला मिळतील का? नक्कीच नाही पाहायला मिळणार. नायगाव परिसर खूप विखुरलेला परिसर आहे. नायगाव किनारपट्टीचा विचार केला तर त्या परिसरामध्ये तुमचा आवडता खेळाडू कुठला आणि का? जयेश पांड्या. का? त्याची बॉलिंग बेस्ट आहे. ठीक आहे. तर नाणेफेक हरला तर कामण संघ, तर जिंकला असतं तर निर्णय फिल्डिंग म्हणजे मनासारखा निर्णय आलेला आहे आणि खूप चांगले चांगले खेळाडू तुमच्या संघामध्ये अकबर आहे आणि अकबरकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? चांगला खेळावा. या परिसरात म्हणजे चिंचोटी ते नागले 4 संघ आहेत, 4 की 5 संघ आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कुठला संघ ताकदवान संघ आहे या परिसरामध्ये? न्यू स्टार आणि कामन बॉईज कामन. म्हणजे स्वतःच्याच गावांचे नाव घेतलेलं. तर बघूया की या बहुमुळे सामन्याने मालजीपाडा संघ जिंकतोय की कामण संघ जिंकतोय. नाणेफेक झाले ती म्हणजे याचं देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित करले आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी सदानंद स्मृती कामण संघाला. दोन्ही संघांना बरोबर शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला आता आपण सामना सुरू करतो. माझ्यासोबत जुडले गेले तर मिस्टर हेमंत पाटीलजी. कणखर आवाज म्हणून मी त्यांना नेहमीच त्यांचा उल्लेख करतो. हेमंत पाटील कामण पोमनचे एक दिग्गज समालोचक आहे. त्यांच्यासमोर आपण या डबाची सुरुवात करणार आहोत. 36 धावांचं टार्गेट दिलंय आणि म्हणजे 4 षटकामध्ये 36 धावा पूर्ण करण्यासाठी हेमंत सर 9चा आसन निर्णय खेळावं लागणार आहे. आणि पाहूया अभ्यास करून खेळलं जाते की आक्रमक पवित्रा घेऊन खेळलं जाते. कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही अभ्यास करून खेळलं तर तुम्ही तुमच्या आव्हानाचा पाठलाग व्यवस्थित करू शकाल. तर या पहिल्या षटकामध्ये मात्र या पूर्ण सामन्याचा सार लपलेलं असेल सर मला वाटते. तुम्हाला काय वाटतं सर पहिल्या षटकामध्ये? यस, निश्चितच. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये बॅट्समन जास्तीत जास्त प्रयत्न करते की जास्तीत जास्त रन्स करण्याचा आणि उर्वरित जे 3 ओव्हर आहेत त्याच्यामध्ये जे आपलं प्रेशर आहे ते कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. गोलंदाजी मार्कवर विनोद असेल, पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे मितेश. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी मितेशकडून आली होती. शॉर्ट चेंडू धोक केला जाते. कुठला क्षेत्ररक्षक डीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात केला गेल्यानंतर चेंडू निघून जातोय तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये दरम्यानच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण होते. 2 धावांचा कॉल परिपूर्णरित्या पूर्ण केला जातोय. खूपच चांगला स्ट्रोक सिलेक्शन होतं पण मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने चेंडू अडवला जातोय. यस, निश्चितच. आणखीन आपण बघितलं की ज्याप्रमाणे बॅटच्या बॉटम एजपेक्षा थोडासा वर बॉल लागला होता त्यामुळे हा बाउंड्रीच्या जवळ जास्त गेला नव्हता. रणजित किनी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा एकदा विनोद. हो हो हो
आपण पाहू शकताय खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा वेग होता. बॅट अँड पॅडच्या मागच्या बाजू चेंडू लँड झाला होता आणि टप्पा अचूक आहे. योग्य संतुलन होतं गोलंदाजाचं आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. मितेशला परतावं लागले. आता मात्र दबाव वाढतोय सर द Yes. ग्रेट दत्ताळी जुचंद्र संघावर. यस निश्चितच, कारण आपण जर बघितलं पहिल्या बॉल जस्ट शॉट ऑफ द लेन होता, हुक शॉट मारला होता, मात्र यावेळेस लगेच चेंज केला आपल्या बॉलिंगमध्ये. बॉल थोडासा पुढे ठेवला विनोद याने आणि परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी क्लिंग बोल्टच्या रूपाने आउट केला बॅट्समन मितेश याला. आता मात्र खूप चांगल्या अवस्थेत जाणवतोय तो म्हणजेच साई स्पोर्ट्स बापाणे हा संघ. आणि खरंच सुरुवात तर चांगली होण्याची अपेक्षा होती दोन्ही संघांकडून, पण या डावाची सुरुवात चांगली करतोय तो म्हणजेच साई स्पोर्ट्स बापाणे संघ. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्याच जरूर, पण त्यानंतर कमालीचं कमबॅक. जसं हेमंत सर म्हणाले की पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, उसळी प्राप्त झालेला होता, पण त्यानंतर मात्र खूप कमालीचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. यॉर्कर लेन अटेम्प्ट केलाय आणि मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. आता मात्र पुढील चेंडूवर काय पाहायला मिळते पाहिजे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे हितेश. शॉर्ट लाईन चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. इनसाइड एज लागते. यशरक्षक मतलब कुठली चुकी करत नाहीये. चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकात 3 धावसंख्या झाले 2. अप्रतिम कमबॅक, जबरदस्त बॉलिंग पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये करताना दिसतोय विनोद. आणि या ओव्हरमध्ये जर कमी रन्स आले तर प्रेशर निश्चित राहील बॅटिंग करणारी टीम दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमवर. आणि कदाचित तो त्यांना मान्य नसेल, आणि कारण 3 चेंडू फेकून झालेत, फक्त 2 धावा धावफलकार लावले आहेत आणि चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज विनोद. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या मिडलला घेत नाही चेंडू. खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर, मिडल ऑफ द बॅट घेणं गरजेचं आहे. त्यांना स्ट्रोक सिलेक्शन चांगलं असायला हवं आणि शफल क्रिकेट इज बॅड क्रिकेट असं नेहमीच आपण म्हणतो सर. यस निश्चितच आपण बघतोय की मेडलिंग व्यवस्थित होताना दिसत नाहीये या ठिकाणी हितेश याची. 2 बॉलमध्ये फक्त 1 वर खेळतोय आणि टीमचा स्कोर आहे तो फक्त 3 रन्स. भरपूर वेळेनंतर या ठिकाणी स्कोअरमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 3:36 धावाचा पाठलाग करताना कुठेतरी कमी पडतोय तो म्हणजे दत्ताळी जुचंद्र संघ. अनुभवी संघ आहे आणि अनुभवी खेळाडूचा भरणा या संघामध्ये आहे, पण या क्षणाला आजच्या या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी फलंदाजीची धार आहे ती थोडी कमी पडते. आणि पाहूया या पुढील 2 चेंडूवर त्या धावा येतील का, कारण आस्किंग रेट 9चा होता. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा पूर्ण करायच्या होत्या, पण मात्र त्या दिशेने आगेकूच होत नाहीये असं कुठेतरी जाणवते आणि आता गिअर चेंज करावा लागेल. यावेळेस मात्र उजव्या इष्टीचा हलकासा बाहेर ठेवण्यात आला होता. वाईड बॉल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 4 धावा. यस बघितलं पण लेफ्ट हँडर बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र जास्तच बाहेर जातोय आणि हा एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन टीमच्या खात्यामध्ये जोडतोय. गोलंदाजी मार्कवर विनोद. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ एज लागले. अष्टरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक होते. चांगला बॅकअप, पण एक धाव चोरून काढले. अक्षरशः खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि खूप वेगाने ही धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली आहे 5 धावा. विकेट किपरच्या बाजूने बॉल गेला. त्यानंतर आपण बघितलं तो शॉर्ट तडव्यांचा शतरक्षक होता. अप्रतिम फिल्डिंग. डिरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न. या ठिकाणी डिरेक्ट हिट जर झाली असती तर निश्चित एक विकेट जाऊ शकला असता मनीष. नक्कीच जिंकण्याची भूक जाणवते दोन्ही संघांना. जिंकायचंच आहे या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघ एक विजय प्राप्त करून आलाय की काय असं वाटते. नाही, साई स्पोर्ट्स बापाने मात्र पहिल्यांदाच खेळतोय, पण मात्र दत्ताळी जुचंद्र हा संघ 1 विजय प्राप्त करून आलाय. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न. वारंवार प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल, पण मात्र नॉट आउट, कारण खूप चांगल्या पद्धतीने पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न आले आहेत. आणि निर्णय घेण्याची क्षमता अचूक असायला हवी हेमंत सर, कारण धाव घेताना समोरील फलंदाजाचा व्यवस्थित कॉर्डिनेशन व्हायला हवं. आखोमी इशारा व्हायला हवा. यस तुमचं जे एस्नो वेटचं कॉम्बिनेशन असतं ते अतिशय चांगलं असणं फार गरजेचं आहे. अपील झाली होती शेवटच्या बॉलवर, मात्र अंपांनी बघितलं काही इम्पॅक्ट कुठे आहे आणि हाईट किती होती बॉलची, त्यामुळे नॉट आउट घोषित केलं होतं. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 रनचं टार्गेट पूर्ण करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीम या ठिकाणी फक्त आणि फक्त 5 रन. आणि नक्कीच तुम्ही एका व्यक्तीला मिस करत असाल आजच्या या मैदानामध्ये, कारण ते घरी आहेत, आराम करतायत. मिस्टर समीर तांगडी. थोडीशी पायाला दुखापत झाली म्हणून ते आले नाहीत, पण त्यांच्या माध्यमातून एक सूचना आलेली आहे. 19 जानेवारी ते 26 जानेवारी या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आदरणीय सन्माननीय श्री विकी शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून एक स्पर्धा पूर्ण केली जाणार आहे. स्वराज्य चषक खार्डी 2021 एक भव्य दिव्य नियोजन तुम्हाला खार्डीच्या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. डे नाईट क्रिकेट स्पर्धा असेल आणि जवळपास 1.25 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. तर क्रिकेटपटूंसाठी पर्वणी असणार आहे ही पुढील स्पर्धा. निश्चितच समीर तांगडी यांचं अप्रतिम आयोजन असतं प्रत्येक वर्षामध्ये आणि एक खास वैशिष्ट्य असते की डे नाईट स्पर्धा असते समीर तांगडी यांची. गोलंदाजी मार्कवर हेमंत येतोय. राईट आर्म ओव्हर.
ओपी होता सरळ रेषेत खेळून करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय, परत पाठवतोय फलंदाज उमेशला. अतिशय चांगला कॅच, जजमेंट अतिशय चांगलं लॉंग ऑफचा फिल्डरद्वारा. आणि हा दुसरा विकेट जातोय दत्ताली स्पोर्ट जुचंद्रा टीमचा. बॉलिंग अप्रतिम, फिल्डिंग अप्रतिम या ठिकाणी साई स्पोर्ट बापाने टीमचे. सर प्रयत्नांची उंची जर पाहिली दोन्ही संघांची तर मला असं वाटते शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार आहे, कारण दोन्ही संघाच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. पण आता पाहायचं झालं तर साई स्पोर्ट बापाणे संघ खूप चांगल्या पद्धतीने पलटवार घेतो या डावामध्ये, कारण या चेंडूमध्ये विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने वेग पाहायला मिळाला होता, टप्पा थोडासा शॉर्ट केला होता, पण त्यानंतर मात्र थोडीशी ताकद कमी जाणवली. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं पण थोडीशी ताकद कमी जाणवली. यस, आणखीन थोडीशी पॉवर असायला पाहिजे होती आणि प्लेसमेंट थोडीशी आणखीन चांगली असते तर जरूर एक मोठा फटका होऊ शकला असता. हेमंत याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. 5 रन फक्त आणि आत्तापर्यंत आपण बघतोय 2 विकेट्स तंबूमध्ये परतलेले आहेत दत्ताली स्पोर्ट जुचंद्रा टीमचे. धावसंख्या 5च झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजून 31 धावांचं आव्हान आहे आणि चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत पाहायचं झालं तर 17 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनपर्यंत काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर हेमंत आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तर पुन्हा एकदा लिडिंग एज लागते, झेल स्वीकारला जातं, शॉट पाहिले क्षेत्रामध्ये परतावा लागेल फलंदाजाला. आता मात्र उतरती कळा लागली आहे दत्ताळी जुचंद्र या संघाला, असं कुठे जाणवतंय सर. खरोखरच आपण बघितलं की बॉलिंग अटॅक अप्रतिम आहे. याच्या मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं सदानंद स्फूर्ती कामन टीमने अप्रतिम बॉलिंग अटॅक ठेवला होता आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय साई स्पोर्ट बापाने टीमचा बॉलिंग अटॅक सुद्धा अप्रतिम आहे, परफेक्ट बॉलिंग लाईनअप आहे. म्हणजे एकंदरीत या सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाने अचूक कामगिरी केली आहे, तो संघ साई स्पोर्ट्स बापाणे असू द्या किंवा दत्ताळी जुचंद्र. आणखी एक आपण बघतोय की रात्रीची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये थोडासा बॉल कमी फास्ट जातोय, त्यामुळे तो सुद्धा परिणाम जाणवतोय. नक्कीच जो 100% योगदान देईल आपल्या संघासाठी, चांगला प्रयत्न करेल, तोच मात्र विजयाला गवसणी घालेल. पण आतापर्यंत पाहायचं झालं तर खूप चांगले प्रयत्न साई स्पोर्ट्स संघाचे आहे. पलटवार करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल दत्ताळी जुचंद्र संघाला, कारण दत्ताळी जुचंद्र संघ एक नावाजलेला संघ आहे नायगाव परिसरातला आणि आता मात्र तो अनुभव आज दाखवावा लागेल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 5 धावा, चेंडू फेकून झाले 2. यावेळेस मात्र मिस टाइम होतोय, फॉलो मध्ये गोलंदाज स्वतः चेंडू अडवायला येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगलं बॅकअप, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. धर्मचक्या झाले ती म्हणजेच 6 धावा, 6 रन्स. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आणि बघितला आपण हा जर कॅच झाला असता तर विकेट हॅट्रिक सुद्धा होऊ शकली असती. 15 चेंडूमध्ये आता गरज आहे 30 धावाची. कुठे 9चा आस्किंग रेट होता आणि आता 12चा झालाय. यस, आस्किंग रन रेट वाढतोय. जर आस्किंग रन रेट वाढला तर प्रेशरमध्ये यावेळेस येऊ शकतील दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमच्या बॅट्समन, कारण 3 जे फ्रंट लाईन बॅट्समन होते मितेश, उमेश आणि हितेश, ही तीनच बॅट्समन तंबूमध्ये परतलेले आहेत. पुन्हा एकदा हेमंत व्यवस्थित बॅटवर येत नाहीये एकही चेंडू. तुम्ही जर विचार केला, पूर्ण रिप्ले पाहिले सर्व या यूट्यूबवर जाऊन, तर एकही चेंडू मिडल ऑफ द बॅट घेत नाही, मिडलिंग होत नाहीये आणि म्हणूनच की काय दबदबा कायम राखतोय साई स्पोर्ट्स बापाणे या संघ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद, 7 धावा दत्ताळी जुचंद्र. पहिल्या ओव्हरमध्ये विनोद यांनी चांगली बॉलिंग केली, त्याच्या पायावर पाऊल ठेवून आपण बघतोय हेमंत हा सुद्धा अप्रतिम बॉलिंग करताना दिसतोय. हेमंत यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लोअर बॅकलिपने उचलायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र मिडॉनच्या मधून लॉंग पर्यंत जाऊन पोहोचतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांचा कॉल होता, कॉल यशस्वीरित्या स्वीकारतात आणि धावा पूर्ण करतायत 2. धावसंख्या झाले 9. आता हा कुठेतरी एक आत्मविश्वास जाणवतोय, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लोअर बॅकलिपने चेंडूला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता. 4 नाही पण कमी कमी 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा, चेंडू फेकून झालेत या षटकातले एकंदरीत 5. लास्ट बॉल, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हुक केला जातोय, श्रेयदल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि खूपच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. शेवटच्या क्षणाला हा चेंडू सुटला होता. धावचीची संधी आहे आणि पंचांचा जातीने लक्ष घालायचं प्लीज. धावसंख्या 10 झाली. आता हेमंत सर मात्र आता कुठेतरी पारडं जड होते साई स्पोर्ट्स बापाणे सांगायचं, आणि जसं दुसरा, तिसरा आणि चौथं षटक सुरू होईल, तिसरं षटक सुरू होईल तसे मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळेल हेमंत सर. आणि हेमंत सर तुमच्यासाठी एकच प्रश्न असेल, कारण खूप सारे सामने आपण रजनी क्रिकेट स्पर्धेचे केलेले आहेत, तर आता मात्र विचार केला तर तुम्हाला काय वाटते कुठल्या संघाचं पारडं जड आहे? नाईट क्रिकेट आहे त्यामुळे मी म्हणेन की फिल्डिंग करणारी जी टीम आहे त्या टीमचा पारडं जर आहे. ज्याप्रमाणे पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी बॉलिंग केलेली आहे,
36 रनचा टार्गेट होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 रन्स आणि उर्वरित 2 ओव्हर्समध्ये आणखीन 26 रनची आवश्यकता. 13च्या आस्किंग रनने आता बॅटिंग करावी लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमला. म्हणजे अजूनपर्यंत या डावाचा विचार केला तर एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही आहे आणि जाणं गरजेचं होतं दत्ताई संघासाठी. कारण जर पॉवर प्लेच्या शक्यमध्ये जर इनफिल्ड भेदलं असतं आणि कमीत कमी 1 ते 2 चौकार आले असते तर मात्र धावसंख्या कुठेतरी वेगळी दिसली असती. आता मात्र गरज आहे ती म्हणजेच एकंदरीत 12 चेंडूमध्ये 26 धावांची 13चा आस्किंग रेट आहे. 12 बॉल 26 रन ही मॅच जिंकण्यासाठी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र टीमला. चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. बॉलिंग मार्कवर येतोय विवेक आणि विवेक बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करतो. पहिल्या 2 बॉलर्सनी अप्रतिम बॉलिंग केलेली आहे, विनोद आणि हेमंत यांनी. विनोद यांनी 5 रन खर्च केले. त्याच्यानंतर आपण बघितलं हेमंत यांनी सुद्धा 5 रन खर्च केले होते. विकेट घेतले होते 2 आणि विनोद यांनी 1 विकेट घेतला होता. यापुढील सामना असेल तो म्हणजे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विपक्ष सदन स्मृती कामण. नाणेफेक जिंकले. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने फलंदाजीचा स्वीकार केलाय. तर विनंती करते जसा डाव संपेल सदानंद स्मृती कामण संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सूचनेचं पालन करायचं आहे कारण वेळ आपल्याकडे फारच कमी आहे. वेळेबद्दल सुद्धा सहकार्य करायचं आहे सर्व टीम्सनी. विवेक बॉलिंग मार्कवर रोड एंडकडून बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल. ओ चांगला फटका. बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र फिल्डर त्या ठिकाणी चांगला जज करतोय, चांगला कॅच घेतोय आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळवतोय विवेक नाईक. हो पिच होता. एलिव्हेशन चांगलं दिलं गेलं होतं. पुन्हा एकदा पॉवरची कमतरता कोणतरी जाणवली आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि त्याने झेल स्वीकारलेला आहे. आणि आता मात्र अजून एक विकेट डाऊन होते. विकेट नंबर 5. धावसंख्या झाली म्हणजे 10. यापुढील असोसिएशनची स्पर्धा असेल ती म्हणजेच मालजीपाडा गावामध्ये असणार आहे आणि त्या स्पर्धेची तारीख आहे 25-26 डिसेंबर 2020 आणि प्रवेश शुल्क असेल 3000 रुपये. तर मी विनंती करतोय संघांनी मात्र मालजीपाडा संघाची संपर्क साधा. धन्यवाद. येस, नेक्स्ट मॅच या असोसिएशनची असणार आहे मालजीपाड्याच्या नागोबा ग्राउंडवर. हा बघितला आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्लॉक केला होता बॉलला डीप मिड विकेटला मात्र तिथला जो फिल्डर होता त्याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केलं बॅट्समन रवींद्र याला. सर स्लॉक करताना जर पॉवर जनरेट केली असते थोडेसे गुडघे वाकवले असते तर हा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. समित इज ऑन स्ट्राईक. विवेक बॉलिंगवर. ओ खाली राहतो. यावेळेस लेंथ बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. टप्पा पडला तर हलकासा खाली राहतोय आणि चेंडूला फॉलो नव्हतं केलं. फुटवरचा थोडासा अभाव जाणवला म्हणूनच हा चेंडू डॉट जातोय आणि जितके डॉट चेंडू जातील तितका दबाव वाढेल दत्ताई संघावर. पुन्हा विवेक नाईक आपल्या बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. चांगला फटका. नो बॉलचा इशारा अंपायरचा. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर बॉल. 4 रनसाठी चौकार. बीमर बॉल. कदाचित ही सुवर्ण संधी असू शकेल दत्ताई जुचंद्र संघासाठी कारण हरण्यासाठी काहीच नव्हतं फक्त प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि आता मात्र एक मेजवानी मिळालेली आहे. हाईट फॅक्टर घेतला गेला आणि पंचाच्या माध्यमातून नोचा इशारा. यस, कारण आपण बघितलं होतं की बॅट्समन क्रीजमध्ये खेळवतात आणि कमरेपेक्षा उंच हा फुल टॉस बॉल होता. चांगलं जज केलं आमच्या अंपायरने आणि लगेचच बीमर बॉल घोषित केलेला आहे. तर 5 रन येतील आणि फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर. स्कोर जातोय 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 10 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. हा एक फटका मोठा लागल्यानंतर आपण बघतोय मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा आलेली आहे. मनीष सुटकेचा निश्वास टाकलाय मित्र म्हणे दत्ताई जुचंद्र संघाच्या समर्थकांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विवेक तयार. विवेक. ओ चांगला फटका. पुन्हा एकदा कौ काढण्याच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी एफर्टलेस शॉट. षटकार. क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजेच काय तुम्ही जर सिद्दीक सर नंतर म्हणाले होते की बोट दिलं तर हात पकडतात तसा हात पकडला असं वाटतंय मला फलंदाजाने. कारण एक चौकार आणि त्यानंतर षटकार आला. फ्री हिटच्या फटक्याची खूपच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या डावाची सुरुवात आता झाली असं कुठेतरी वाटते मला. फार कमी बॅट्समन असतात ज्या फ्री हिटवर एवढे मोठे शॉट मारतात आणि त्यामधला एक बॅट्समन म्हणावं लागेल समित ज्याने फ्री हिटवर एक मोठा षटकार मारला आणि आपली टीम जी मागे पडली होती त्या टीमला आता फ्रंट लाईनला आणलेला आहे. 9 चेंडूत 15 धावांची गरज. 9 बॉल 15 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. काय घेतलं सर्व
सर्व प्रेक्षक आपल्या खुर्च्यांवर उभे राहिलेत आणि कोणाला वाटलं नव्हतं की हा झेल होईल की काय, आणि समर्थकाने देखील टाळ्यांचा गडगड केला होता की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते, पण एका हाताने हनुमान उडी घेऊन हा झेल स्वीकारलाय आणि आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणलंय साई स्पोर्ट्स बापाणे या संघाला. कॅच ऑफ द नाईट म्हणावला हरकत नाहीये. काय जबरदस्त कॅच, आणि अशा क्रुशल मुवमेंट मध्ये असं कॅच घेणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. मात्र त्या फिल्डरने अप्रतिम कॅच घेतला, आउट केला बॅट्समन समितला. आता इक्वेशन आपण बघूया. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 15 रनची आवश्यकता दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमला. या झेलमुळे जर साई स्पोर्ट्स बापाणे संघ जिंकला तर जय जयकार होईल त्या क्षेत्ररक्षकाचा, कारण त्याने एफर्ट्स दाखवलेत. 100% नाही, मी तर म्हणेन 200% योगदान दिलं या झेल घेण्यासाठी. आणि असं सुद्धा म्हटलं जाईल की ही मॅच जर जिंकते साई स्पोर्ट बाफाना टीम तर हा कॅच नाही पकडला तर मॅच पकडले असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा हुक शॉट, बॉल जातोय लॉंग लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. फक्त 1च रन मिळतील, 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 रननी स्कोर पोहोचतो 22 वर. आता जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. हुक केला गेला होता पण व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू हलकासा पृष्ठभागाच्या बाजूला लागलाय, एजला लागलाय, म्हणून हा चेंडू कन्वर्ट करता आला नाही. पण मात्र 1 धाव मिळाले, फायदा झालेला नाहीये, पण मात्र स्ट्राईक रोटेट झाले. चांगलं कमबॅक यावेळेस विवेक नाईक याचं. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस चायनीज कट, फाईन लेगला बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर पोहोचतोय 23 वर. ओव्हरची समाप्ती, शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मनीष काय वाटते, काय होईल या मॅच मध्ये? तो झेल जर पकडला नसता तर मी म्हणालो असतो की दत्ताई जयचंद्र हा संघ जिंकतोय, पण तो झेल पकडल्यानंतर मात्र आता कुठे वाटतंय की साई स्पोर्ट बापाणे संघ मात्र सहजासहजी हार मानणार नाही, सहजासहजी पराभव पत्करणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल असं कुठेतरी मला वाटते. यस, हाय व्होल्टेज मुकाबला, एक काटेकी टक्कर, टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते दत्ताली स्पोर्ट जोचंद्र आणि साई स्पोर्ट बाफाने या दोन टीम मध्ये. चांगला टेलिकास्ट JTCच्या माध्यमातून चांगला ग्राफिक दाखवलं जातंय. 6 बॉल मध्ये 13 रन्स, 6 चेंडू 13 धावा. आणि पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवते, जर स्कोर्स लेवल झाले तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जर स्कोर्स लेवल झाले तर सुपर ओव्हर खेळायला लागेल. सुपर ओव्हर खेळावी असं प्रेक्षकांचं मत असेल, पण मात्र दोन्ही संघांना कदापि हे मान्य नसेल की हा सामना फिनिश व्हायलाच हवा. तर लेट्स सी हू विल विन दिस क्रुशियल मॅच. या सीझन मध्ये आपण बघितलं IPL मध्ये सुद्धा भरपूर सुपर ओव्हर, आणि सुपर ओव्हर मध्ये सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर बरोबर. विकास बॉलिंग मार्क वर येतोय. स्ट्राइक एंडला बॅट्समन आहे रमेश. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा अंपायरचा. यस, पहिलाच बॉल एक्स्ट्रा. ओव्हर स्टेपिंग, नो बॉल विकासाचा. 1 रनने स्कोर मध्ये जरूर बदल. स्कोर पोहोचतोय 24 वर. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 रनची आवश्यकता. नोने जास्त फरक पडणार नाही, पण या फ्री हिटने फरक पडू शकेल, कारण आता मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. कुठेही तुम्ही फटकेबाजी करू शकता, फक्त रनआउट पासून तुम्हाला वाचावं लागेल. यस, खरोखरच या ठिकाणी आपण बघतो ड्यू फॅक्टर जास्त आहे, त्यामुळे पाय सुद्धा स्लिप होऊ शकतो ज्यावेळेस क्रीज मध्ये येतो बॉलिंग करण्यासाठी. बॉल कठीण असते यावेळेस. पुन्हा विकास आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील बॉल घेऊन जातोय रमेश साठी. हो, चांगला फटका आणि हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. यस, काय इशारा, षटकार. व्हॉट अ शॉट. क्या बात आहे, याला म्हणतात सोने पे सुहागा. फ्री हिटचा फटका होता आणि खूप चांगला उपभोग घेतला. मी तर म्हणेन उपयोग नाही तर उपभोग घेतला. ह्या 6 धावांच्या मदतीने धावपला पुढे सरकवलाय तो, म्हणजे 30 वर. आणि आता मात्र 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 5. यस, मॅच कोणत्या दिशेने होती आणि मॅच कोणत्या दिशेने आलेली आहे. एक फ्री हिटचा चांगला फायदा उचलला. याच्या अगोदर आपण बघितलं समित यांनी चांगली बॅटिंग केली. 1 षटकार आणि 1 चौकार मारला आपल्या टीमला, थोडंसं फ्रंट लाईन आणलं. आणि यावेळेस आपण बघतो रमेशने एक मोठा फटका मारून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने आणलेला आहे. नो बॉल खूप महागा पडतोय, पण मात्र सर या मैदानावर चेस देखील होत नाही सहजासहजी, कारण इतिहास आहे या स्पर्धेचा. 6 बॉल 6 धावा देखील झालेल्या नाही आहेत. यस, काल राहुल अंधेर याने असा कारनामा केला होता. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर प्रेशर मध्ये बॉलिंग करताना दिसतो यावेळेला विकास. एक आणखीन एक्स्ट्रा बॉल टाकावे लागेल. वाईटचा इशारा अंपायरचा.
1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. आता मात्र 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी दत्ताली स्पोर्ट जोचंद्रा टीमला. भांडवल नसताना मात्र खर्च केला जातो आणि खर्च आता करता कामा नये. तुम्हाला आता कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये. जिंकायचं असेल तर 5 चेंडूत 5 धावांची गरज. विकास पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा हवेत बॉल वाईडिश मध्ये कॅच टिपला जातोय आणि पुन्हा एकदा पाड झुकलं जाते ते म्हणजे साईस्फूट बापाने टीमच्या बाजूने. मला एकच वाक्य आठवते, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. कधी ते या सामन्यामध्ये पलटवार करतोय तो म्हणजे साईस्फूट बापाने संघ आणि कधी पुन्हा एकदा परत येतोय या सामन्यामध्ये दत्ताली शिवसेना संघ. सांगणं कठीण आहे की सामना कोण जिंकेल, पण मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन 100% होते. कालच्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल राहुल अंधेर याने शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 रन्स दिल्या नव्हत्या. आज आपण बघतो या ठिकाणी 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये आता ही मॅच जिंकण्यासाठी दत्ताली स्पोर्ट जोचंद्रा टीमला 5 रनची आवश्यकता. पण या अगोदरच्या सामन्याचा विचार कर, जरी मरी पाये वर्सेस दत्ताईचा सामना होता. 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती, तरी देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. हे देखील अधोरेखित करणारी गोष्ट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय विकास. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, बॉल बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी आणि हा विजयी षटकार मारतो. अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला बापाने वर्सेस जोचंद्र. आणि अंतिम क्षणामध्ये आपण बघितलं तर दत्ताली स्पोर्ट जोचंद्र टीमने या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि विजयश्री संपादन केलेला आहे. नाही, हक्क आहे त्यांचा, कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पलटवार केलाय. आणि क्रिकेटमध्ये सर पलटवार करणारा संघ जिंकतो, कारण तुम्ही जर सहजासहजी खेळ केला समोरील संघाला, मात्र तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास त्याचा केला नाही तर तुम्ही विजय प्राप्त करू शकत नाही. पहिल्या 2 बॉलर्सनी चांगली बॉलिंग केल्यानंतर सुद्धा आपण बघितलं उर्वरित 2 बॉलर्स थोडेसे महागात पडले होते. 23 रनची आवश्यकता होती आणि